बाई किती कॅनपट उतरले केवढं झालंय. तो जातो गावामध्ये गेला का गावातच बसतो आणि बायकोला बी घरातलं स्वयंपाक पाणी आवरता 12-13 वाजता तिला गंपासतावा नाहीये. एवढतं घराला खेटून लय लांब असतं मग ती गोष्ट वेगळी बा. जाता जाता टाईम होतोय आणि इड खेटून तिला पटापट आवरून घेता येत नाही. मुर्दे आपण घरात बसायचं ना, आपला चहा पाणी घ्यावा, आंघोळ पांघोळ करावा, आपलं येऊन बसा वज मरुदे. घरात बसून दिवस जात नाही. हायला एका बाईने कंप्लेंट दिली, म्हातारीच्या विरुद्ध कंप्लेंट दिली. काय नाव होतं तिचं? हां, सुमन कुटे. आलं तिच्या घरापाशी. इकडं काय बाहेर तर दिसेना, दरवाजा पण बंद आहे. हायला म्हातारी गेली कुठं मग? हां, घरात तर कोण वाटत ना मला. कडी लावली. इकडं कुठं गेली नाही ना म्हातारी? इकडं असं असायला पाहिजे माझ्या हिशोबानं. शेती तर चांगली आहे म्हातारीची बरं का. वा वा, काय सोयाबीन आलाय, एकच नंबर सोयाबीन. हां, म्हातारी इकडं दिसते, पण हीच आहे का सुमन कुठे? काय आपण जाऊन विचारलं पाहिजे बाबा, सुमन कुठे कोण आहे म्हणून. चला त्या म्हातारीला जाऊन विचारतो. बाई कडक ऊन पडलंय. 11-12 वाजले तरी सुनाचा स्वयंपाक होईना. काय गेलीस तर शेजारच्या मैत्रिणी का एक होईना घर का घातल्याशिवाय तिच्यावाला कामाला हात नाही लागत. बोलायला कोणी नाही ना घरामध्ये. ओ मावशी. काय भाऊ? ते सुमन कुठे कोण आहे? तो मीच आहे. का बरं? तुम्ही आहे का? हा, बरं झालं तुम्ही इथंच भेटला. काय झालं नेमकं? पण नेमकं काय झालं? हा, तुमच्या विरुद्ध कंप्लेंट आली आहे माझ्याकडे. कोणा दिली कंप्लेंट? कंप्लेंट कोणी दिली? हो, ती तुमच्या शेजारची गावातली बाई आहे का? ती गाव जाणी का? हा, गाव जाणी. हा ती छायाबाई. हा हा, तिने कंप्लेंट दिली तुमच्याकडे. मग ती कंप्लेंट द्यायला आता ती काय बोआज बनेले? बोआज ती बोआज बनली ना, तिनं सगळे तावडीत घेतले. आता नवरा केला, नंदीबाईल पोरं केले. ती कोणा वय उठलं का सुटायचं? आता आपण या घरच्या भाकरी खाऊन ना आपण दाखात राहायचं. हे बघा, मला काय माहित नाही. आता तुमच्या विरुद्ध कंप्लेंट आहे म्हणल्यावर मला मग तुम्हाला अटक करून नेणंच भाग आहे. नेन भाऊ, येडं खायच्या भाकरी तर मी तिकडं जाऊन खाईन ना. हा, तिला लाज नाही गदडीला, तिनं पार सोडली. आता या बाई मी म्हातारं माणूस, तुम्हाला साहेब वाटतं का ही बाई कोणाशी भांडण म्हणून? या बाई आमचं घरचं खाऊन आणि आम्हाला घराच्या बाहेर निघायची चोरी. कसं आहे तुम्ही म्हणताय हा वाटतं का? म्हणजे अहो तसं नसतं, दिसतं म्हणून जग फसतं. हा, ते तर खरी बात आहे म्हणा. हा, आम्ही तर काय करणार? आम्हाला आहे ना कायद्याचं रक्षण केलंच पाहिजे. नाही, बरोबर आहे ना. तुम्हाला म्हणून काय उपयोग आहे? नासक्याच्या नादी लागू नये ना. ते आजकाल नासक्याला नाही कोणी नाव ठेवीत, चांगल्यालाच नाव ठेवीत आहे. हे बघा, चांगला असो नाही तर नासका असो, मला काय करायचं आहे? आणि कसं आहे, एक तर तुमचं वय झालं हो. मग पहा ना तुम्हीच, आता मी भांडण करायची बाई आहे का? हो, तुम्ही तिनं कंप्लेंट दिली, तुम्ही लगेच महापर्यंत आले. हा, आणि माझे एवढे हात पिरगाळले, हे केले, माझे पोरं लांब राहते. बर. हा, आणि मी तुमच्यापाशी येऊन 3 वेळा कंप्लेंट दिली, 3 वेळा तुम्हाला सर्टिफिकेट हे ते सगळं दिलंय. तुम्ही का बरं माझी कंप्लेंट उचलली नाही? आज तिची कंप्लेंट का बरं काय उचलली? कसं आहे, तुम्ही तिला मारहाण केली, हा. शिवीगाळ केली, म्हणजे आणि तिनं आहे ना जीवाला धोका आहे म्हणून अशी कंप्लेंट दिली. हा का? हा. हा, म्हातारी बाई त्या नवतरण्या कारवडीला मारून टाकीन. हा, आता हे बघा, तुम्ही काय केलं असेल, पण कसं आहे, शेवटी जीवाला जर धोका असेल तर हा. आम्हाला ऍक्शन घेणंच भाग आहे. हा ना. हा. मग तुम्हाला काय गोळा दाबला असन तिनं म्हणून काय आले माग हे करायला अटक? कसल्या गोळ्या? मग गोळा दाबल्याशिवाय नाही तुम्ही पटकन उचलली. तुम्हाला म्हातारे माणसाची नाही किव आली, त्या जाणीची किव आली. नाही, कसं आहे, म्हाताऱ्या माणसांची पण आम्हाला किव येते. मग पण आज तिनं डायरेक्ट असं म्हणलंय की माझं उद्या काय बरं वाईट होऊ शकतं. हा हो, त्या सुमन कुटेमुळे ना हा माझं जर काय बरं वाईट झालं तर काय करणार साहेब? हा, मी माणसं मारायलाच निघाले ना भाऊ, माणसं मारायलाच निघाले. मला आहे ना माणसं समोर दिसले का मी नुसती कुत्र्यासारखी धावते नुसती. हो, सकाळ सकाळ तिचं डोकं फोडलं होतं वाटतं तुम्ही. हा ना, रक्त आलं होतं. हा, तुम्ही ते शिटिंग काढेल नाही दाखवली का?
शूटिंग नाही हो मग? तिनं असं डोक्यातनं रक्त येताना डायरेक्ट पोलीस स्टेशनला आली होती माझ्याकडे. म्हणून मला वाटलं शिटिंग काढेल, नाही दाखवलं का पोलीस आयला मी म्हाताऱ्या बाईना मला नवतरना कारवडीला दगडाने मारलं म्हणून. हे बघा मला काही माहित नाही, मी आहे ना तुम्हाला आता अटक करून घेऊन जातो. तुम्हा काय ना पहिल्यांदा 3 वेळा कंप्लेंट दिली. हा तुम्ही काय म्हणले आजी रडू नका गागू नका, आम्ही येतो पाहतो. तुम्ही काय केलं येऊन माय फक्त मनाची समजूत केली. त्याच्यानंतर ते 3 वेळा झाली, परतही 4थ्यांदी आले. मावशी हा त्यावेळेस तुम्ही जी तक्रार दिली हा त्यावेळेस कोण हवालदार होते? ते चोंबडे हवालदार होते. ते म्हणा आजी तुम्ही काय रडू नका गागू नका काळजी करू नका, फक्त ढवळे ना फक्त ते असे निळे करून द्या, आपल्याला दाखवत्या समजूत करत्या हा आणि आपल्याला पुढं काढून द्या आणि झालं सपाट सगळं. कारण आजकाल चलती तिकडं बोलती सुगरी तिकडं गुगरी आहे. हा बरं का मावशी, चोंबड्या हवालदाराकडे तुम्ही तक्रार दिली, हा पण ते आता काय झालंय माहितीये का, ते चोंबड्या हवालदाराची बदलीच झाली हो. मग बदली झाली तर तिथं काय त्याची जरी बदली झाली म्हणून कागदाची बदली झाली का? कागद तिथं राहते नाही का रे तुमच्या रजिस्टरला? रजिस्टरला राहतात. मग? पण कसं असतं, समजा माझ्याकडे तक्रार दिली हा बरं का, हा ती तक्रार मग मी पूर्ण केली तर ठीक आहे. हा हा त्या तक्रारीचा निवाडा लावला पाहिजे, पण त्याने निवाडा लावायच्या अगोदरच त्याची बदली झाली. हो तेव्हा मी त्याच्याच गाडीवर बसून आले. बर तिथं घरात घुसला, चहा पाणी प्याला आणि तिनं बंडल दिला का काय तिथूनच मागं गेला. परत म्हणला नाही का आजी या तुम्ही या का तिथं तुम्ही सामना सामनी करा का काही. तसा गेला तर तसा त्याचा सपाटा झाला, परत पाहायला नाही आला. आता हे बघा त्याची बदली झाली, तो गेला, ती विषय संपला. पण मावशी कसं आहे माहिती आहे का, आत्ताच्या कंडिशनला तुम्हाला एक सांगतो मी, हाफ मर्डरची केस आहे बरं का ती. कोणची? आता तिच्या डोक्यातनं रक्त बाहेर पडले. हा का? हाफ मर्डरची केस तुमच्यावर लागली. म्हातारपणात कशाला आपला जेल बघताय, कोर्ट कचऱ्या फिरताय. अहो मग आजकाल आहे ना खऱ्याचा न्याय करणारच कोण नाही, शिंदळवड्याचाच न्याय झालाय सगळा. मी तुमच्या भल्यासाठी सांगतोय. म्हणूनच म्हणलं शिंदळवड्याचाच न्याय होतोय, आज सत्याचा नाही न्याय होत. कलियुगच असा चाललाय. त्याला काय नाही पुढं सपाट मांग काय म्हणते ना, पुढं पाठ मांग सपाट केलं का झालं. त्याला काही लाजन लाजा नाही, त्यांनी सगळी सोडेल राहती. आता मावशी मला एक सांगा, तुम्हाला मुलं किती आहेत? मला 2 आहे, पण मा मुलाला नाही भांडण आवडत. भांडण नाही ना आवडत? नाही आवडत. त्या आयुष्यात येऊन कधी कोणचं भांडण नाही. आता बरं का मावशी, म्हणून मी बेऊन राहते ना, ते बेऊन राहिल्याचा फायदा तिनं घेतलाय. हो बिहून राहण्याचा प्रश्नच येत नाही ह्याच्यात. मग बरं का? बेऊन नाही तर काय. ह्याच्यात काहीच प्रश्न नाही तुमचा बिहण्याचा. मला एक सांगा, मी आता तुम्हाला इथनं अटक करून घेऊन गेलो, हा हा तुमच्या मुलांना पण त्रास आहे ना? माय मुलं ते राहते 2-2, 3-3 कोस तिकडं. ते म्हणते म्हातारी एकटी राहती म्हणून ते म्हणते कुठं गाणीच्या नादी लागायचं. अहो जरी ती कोसावर राहू द्या, हा ती भले 2-3 कोस म्हणताय तुम्ही, मी म्हणतो 2-4 जिल्हे लांब राहू द्या, हा पण त्यांना जर समजलं तर त्यांना त्रास होणारच आहे ना. त्रास होतोय. हा मग बरं तुम्ही एक काम करा आता, हा जाऊ द्या. ती नालायक झाली, मला नाही नालायक व्हायचं. ती ना यशा बनली, मला नाही बनायचं. मला 4 लोक नाव घ्या, मागं पुढं माझे नाव मला खाली करायची नाही. तुम्हाला आहे ना या बाय 1000-1500 रुपये देते मी, इथंच दाबून टाका. मला यायला आणि जायला टाईम नाही आहे. आता कसं आहे बघा, मी एकतर आहे ना कधी लाच खात नाही. तर असं करा तुम्ही ना 1000-1500 रुपये घ्या, आणि ही केस आहे ना तिनं माव फिरवली ना, तिला कळू नका देऊ, ही तिच्यावरच फिरवा तुम्ही. हा म्हणजे तुमची जी केस आहे तिच्यावर फिरवायची. तिच्यावर फिरवायची. हा पण त्यासाठी आता खर्च लागणारच हो. किती खर्च लागेल असा? काय किती म्हणजे कसं आहे बघा, लय नाही तुमच्याकडून घेत. आता तुम्ही वयस्कर आहे. अहो, मी म्हातारा माणूस आहे, माझ्यासारखी तुमची आई पण असन ना. हा बघा मग? माझ्या आईसारखंच तुम्ही दिसताय, हा. म्हणून तर मी तुम्हाला म्हणतोय काय एक 4-5 हजार रुपये देऊन टाका. ती अहो. तुमची केस आहे ना मी फिरवतो, तुमच्या नावाची तिच्या नावाच्या विरुद्ध करून टाकतो मी लगेच. अहो साहेब तुमच्या आईवानी आहे, तुम्ही विचार करा. 4-5 हजार रुपयाला या बाय मी रोज लोकांचं काम करते का? या कटकटीसाठी मला काम करायची गरज नाही आहे, पण या घाणीचं तोंड पाहू नये ना, सकाळी सुटलं का या बाई एकदम मुंग्या येते अशा डोक्यामध्ये. या तुम्हाला माहिती आहे का काय आहे? हो हा राहिला तुमच्या घरचा प्रश्न बरं का, आमचे जरी- साहेब ऐकत नाहीत. ऐकतीन त्यांना सांगा, नाही तर मी येईन लागलं तर. तेवढ्या पैशात नाही ऐकलं ना तर परत तुम्ही या, मी त्या साहेबाकडे येईन लागलं तर. तुम्ही तुम्हाला असं एक सांगू का करा. मी, हा. साहेबाकडे तुम्ही येऊन काय तुमचा फायदा नाही. मग आमचा साहेब आहे ना तोच लय कडक आहे. असू त्या द्या ना साहेबाला कडक. ती पैसे बरं का, ती हा. माझ्या काही कामाचे नाहीत पैसे. साहेबाला ती पैसे मी देणार आहे,
आणि ती केस फिरवणार आहे. तुम्ही काही करा. या बा, तुम्ही 4 आणि 5 हजार रुपये म्हणताय साहेब. मी काय 4 आणि 5 हजार रुपयाला आहे ना, माया पोरायला माहिती नाही काही. एक तर त्या पोरायला काही माहिती झालं का, ते म्हणते रिकामं नादी लागायचं, आमच्या मागं आमचे कामं राहते आहे आणि तू रिकाम्या राणी दे अशा गाणीच्या नादी लागती. तर या बाय, तुम्हाला 1500 रुपये म्हणले ना मी, तुम्ही असं करा 2500 रुपये घेऊन टाका आणि तिचा कायमचा सपाटा करून टाका तिकडं. मावशी हे बघा, तुम्हाला मी आता खरं सांगतो, हा तुमचं वय झालं आहे, तुमच्या विरुद्ध कंप्लेंट आहे. आज मी समजा तुम्हाला अटक करून घेऊन गेलो, त्या तुमच्या मुलाने समजा तुम्हाला जामीन दिला, तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाल घरी निघून, पण कोर्टामध्ये तुम्हाला आयुष्यभर चक्रा मारायला लागतील. माहिती ना मला. हां, मला एक सांगा, अहो ही 4-5 हजार रुपये तुम्ही आत्ता दिला तर मिटेल, पण नंतर आहे ना तुम्हाला 5-6 लाख जरी गेलं तरी मिटायचं नाही. समजलं का? वकिलाला पैसे द्या, ते कोर्टामध्ये सारखं फिरत जा. जवळ आहे का? आज तुम्हाला आहे ना सिन्नरला कोर्टात जावं लागेल. अहो मला माहिती आहे, कोर्ट डॉक्टर सारखाच राहतोय, गरके घालू घालूच आपण येवतोय, शेवटी आपणच माघारी घेतोय. पण तुम्हाला मी काय सांगते, लय नाही ना कमी केले तुम्हाला, तुम्ही समजून काय घेते नाही. बरं का मावशी, हं. तुम्ही मस्त 1500 वर शिक्का मारून बसलाय. एक काम करा, अजून त्याच्यात 500 द्या, तुमची केस मिटवून टाकतो. बरं या बा, फक्त माझ्यापर्यंत आहे ना परत येऊन देऊ नका, तुम्हाला सांगते. आणि तिच्या अशी खुटी ठोकानं आयुष्यात येऊन माझ्या रस्त्यात आली नाही पाहिजे. तुम्ही काय काळजी करू नका, केस मी तिच्या विरुद्ध फिरवली ना, हां, तिला आयुष्यभर मी जेलमध्येच बसवतो. कारण काय आहे, या घरच्या भाकरी खाऊन आणि रिकामा दाग झाला. हा, तुमचं नाव काय आहे? मावशी माझं नाव आहे ना हां. गंगाराम बारके हवालदार म्हणतात मला. आणि तुम्ही राहायला कुठे? हे काय आता पोलीस कॉटेजलाच राहतो मी. तिथेच राहताय का? हा. हा, म्हणजे मला तसं कळालं पाहिजे परत, असं काय केलंय काय नाही. नाही नाही, तुम्ही काही काळजी करू नका. आता मी पोलीस स्टेशनला गेलो, साहेबाला सांगितलं ना, केस फिरवली ना की मी मग तुमच्याच घरापासून जाणार आहे तिला घ्यायला. हा, ते तुम्ही हे करा, परत माझ्यापर्यंत आलं नाही पाहिजे. या बाय, आता 2000 देते एवढे, आणि या बाय कायमचा खुटी उपटून टाकाई. तुम्ही काय काळजी करू नका बरं का, तिचा पक्का बंदोबस्त करतो मी. हा, तिनं लय तरसवलंय आम्हाला. बरं बरं. म्हणजे तिनंच हे करून आणि तीच वरून आमच्या छापबाजी करते. तिचं जर डोकं फुटलं नसतं ना आता एवढा त्रास झाला नसता. हो हो, ती इतकी नगी तुम्हाला नाही माहिती. ती काय करते, असं हे आलं का आपण राहतो बोळ साळ हां, आपल्या नादामध्ये, आपल्या काय मना ध्यानात राहत नाही. ती काय करते, असं करते, या बा असं करते, लगेच पोथी बिथी फेकून द्यायच्या, हां. आणि वर साडी खोसायची आणि लगेच यायचं, आणि मुद्दामच मग पडायचं. मुद्दाम मग काही बी काठी कुठी घ्यायची, हे करायची, आपल्याला मारून तिनं फोडून घ्यायची, परत आपल्याला दाखवायचं, म्हणायला का खरंच याच माणसं आहे ना समोरच्या हे केली. असं आहे तिच्यावालं काम, ते तुम्हाला माहिती नाही अजून. बरं मावशी, हा, मला वेळ झालाय. एक तर साहेब म्हणत होते त्या सुमन कुटेला घेऊन ये, आणि साहेब आहेत ना हा. नाशिकला जाणार आहेत आज बरं मीटिंगला, त्याच्यामुळे ना मला परदेशात साहेब जायच्या आज जाऊन भेटलं पाहिजे. चालेल. येऊ का मग मी? हा, फक्त इमानदारी ना करा तेवढं. बाई, गदड गांडी पाहिलं का, आम्हाला घराच्या बाहेर निघायची शिरानी केली केरसुनी ना. हां, आणि वरून हागं लेकरं बाळ नवरा सगळ्याला नंदी बैल केलं, एकाची बी अशी जिबली हालत नाही. घरातून बाहेर निघायची शिरानी झाली, आणि वरून माव कंप्लेटी करते, किती नीच आहे का. लाजन लाजा गदड पक्की मोकार झाली ना. चालेल यार, दूध घालाय टाईम झाला. ही शांताई कुठं जाऊन बसली, दरवाजात उघडा ठुलाय तिथं. कुठं जाते, नेमकं कामाच्या टायमालाच जाते बा निघून, या अंग ते अंग. बस चाल, मी दूध घालून तर येतो. बाई, एक फूल सुद्धा ठेवलं नाही, कोणी नेले काय ना खुडून. हां, म्हणले देवपूजाला घ्यावा 2-4 फुलं खुडून. लोक आहे ना जसे काही झाडं लावायलाच येते इडं. हां, झाडांना पाणी घालू घालू दमले जसे काही, एक फुल काही ठेवती नाही पूजासाठी. अय शांता, तू इड आहे का? काय हो? अगं मी तिकडेच घरा का वाट पाहतोय. तुई खाला काय झालं, मी घर उघडत टाकून आलो. मुंग्या चावले हो. बर का? हां हा, खाली मुंगी असते. हां घर उघडत टाकून आलो, दूध घालाय झालं टाइम. हां हां, पुन्हा दूध डेअरीची गाडी जायची निघून. मग जा ना तुम्ही. हा, मी जातो, पण तू लवकर जाय तिकडं. हा, ते फुलं न्यायला आले होते, म्हणले पूजा करून घ्यावा, तर फुलंही ठेवी ना बाई, लोकांना फुलंही पुरती ना.
जाऊ दे, कोणी देवाला वाहत असेल, एवढं बारीक नाही पाहू. हा ते काय पाणी घाला येतं का आपल्या झाडांना? नाही येते, पण फुल येते देवाला वाहिले ना, काय होत नाही. हा जाऊ दे, मी दूध घालून येतो. हा जा तुम्ही. दरवाजा उघडा बर का. हा जाते ना मी. कुत्र्या मांजराचं जाय. हा चला आता आहे ना दार उघडे, हे गेले दूध घालायला. जाते नाही तर काय हे कुत्तारडेले त्रास देते, घुसतील घरामध्ये. हायला किती केसा मिटवायचे. एक केस नाही मिटली तर दुसरी केस येते. अरे दुटी करून आहे ना मला पस्तावा झालाय. गावात असे किती बाबा भांडणं माणसं करतात, काय लपडी. हे आता आहे ना मला पिनू तुंगारच्या घरी गेलं पाहिजे. हा पिनू तुंगारच्या घरी एक जाऊनच पिनू तुंगारची गाठ घेतो. हे वास सरडू ना गावात खात नाही, सरसर पांगून देतं काय. तिकून आणावं थोडं थोडं. त्या बायलाच विचारलं पाहिजे पिनू तुंगारचं घर कुठे आहे. हो नमस्कार बाय. नमस्कार. का इथं पिनू तुंगार कुठे राहतो? पिनू तुंगार? हा का बरं? आलो जरा त्याच्याकडेच काम होतं. काय काम होतं? आता कसं आहे त्याला भेटलं म्हणजे मी सांगेन काय काम होतं ते. हा का? हा मला सांगा ना, मी त्यांची पत्नीच आहे. हा का? हा म्हणजे तुम्ही त्याच्या पत्नी आहे का? हा. वा 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 वा. दिसायला तर बायको एकदम चांगली दिसते. काय म्हणले? दिसायला म्हणलं पिनूची बायको चांगली दिसते. हा मग? हा मग काय म्हणून वरनं विचारताय? हा म्हणजे तुमचं काय म्हणणं काय? एवढी सोन्यासारखी बायको दिसती. पण ते जाऊ द्या, ते हरामखोर पिण्या कुठे गेला सांगा मला. हो साहेब, हा काय बोलू राहिले हरामखोर म्हणजे काय? आले न लगेच शिव्या द्यायला लागले, म्हणजे असं काय केले मानावरेनी? हा काय केलं? हा? त्याची आरती करू का मग? हा म्हणजे खुशाल कॉलेज मधल्या पोरींची छेड काढतो. काय? हा मग हो साहेब, काय बोलू राहिले? इकडे माझा नवरा माशी लवकर बोलत नाही, तुम्ही कॉलेजच्या पोरींची छेड काढू म्हणू राहिले. हो एक दोन पोरीची छेड काढली असते तर गोष्ट वेगळी. हा 5 जणींनी तक्रार दिली. काय तक्रार दिली? हा हा की पिनू तुंगार आहे ना हा आम्हाला त्रास देतो. कॉलेज सुटलं हा. की आमची छेड काढतो. हा का? कधी हात धरतो, कधी खांद्यावर हात टाकतो, हा कधी तर त्या पोरींची ओढणी ओढतो. हा का? हा मग कोणत्या पोरींनी कंप्लेंट दिली ना त्यांना मला घेऊन चला त्यांच्याकडं. तुम्हाला घेऊन जायचं का? हा मला घेऊन चला. मी तुम्हाला न्यायला नाही आलो. मग मी पिनू तुंगारला अटक करायला आलोय. अटक करायला आले? हा मग अरे वा साहेब, असं काय गुन्हा केलाय मानावऱ्यानी? तुम्ही घरी आले अटक करायला लगेच? खुशाल म्हणताय हा काय गुन्हा केलाय? आणि त्याच्यात माहितीये का त्या हा. 5 मुलीमध्ये आहे ना हा गावच्या सरपंचाची पण मुलगी आहे. काय सांगत आहे? हा सरपंचाच्या पुरीला तर म्हणत होता पिनिया काय चल म्हणे माझ्यासोबत मक्यामध्ये. मक्यात चाल म्हणत होते? हा मग हो दादा, मला तर विश्वास पटत नाही बाई तुमच्यावर. हे बघा माझ्या विश्वास तुमचा पटू नाही तर ना पटू मला काही घेणं देणं नाही. तो कुठे तेवढा सांगा, त्याला मी अटक करून घेऊन जातो. एक तर माझा नवरा बिचारा एवढा गरीब आहे, कधी कोणत्या बाईच्या तोंडाकडे पाहत नाही, आणि आज तुम्ही डायरेक्ट आरोप करू राहिले हो. मी आरोप नाही करत. मग? त्या 5 मुलींनी लेखी तक्रार दिली आहे माझ्याकडे पोलीस स्टेशनला. हा का? आणि साहेब आहेत ना आमचे हा. लय कडक आहेत. हा हा साहेबांना तर सांगितलंय दिसलं ना त्याला मोकळा आणू नको, तुडवत आण म्हणला. बाई असं म्हणले साहेब? हा मग कसं आहे मुलींची छेड काढणं कायद्यानं गुन्हा आहे. हा बरोबर आहे बरोबर. हा मग एखाद्या गाड्याची छेड काढली असती तर गोष्ट वेगळी आहे. हं. आम्ही काही लक्ष दिलं नसतं, पण मुलींची छेड काढतोय. हो दादा, हा अहो मा नवरा दूध घालायला जायले. कधी गेलाय नवरा दूध घालायला? ते सकाळी जायले, हा का? या टायमाला येते, पण आज काय अजून पत्ता नाही त्यांचा. अरे वा सकाळचं जातो आणि ह्या टायमाला येतं हा म्हणजे बरोबर आहे. कॉलेज सुटायचा टायमिंग आणि तो छेड काढतो. बाई तुम्ही म्हणताय, पण आता मला तर मोठं टेन्शनच आलं हो साहेब. आणि तुम्हाला तर माहितीये हा हा ती सरपंचाची मुलगी आहे म्हणल्यावर सरपंच किती बेकार माणूस आहे. हा ना, सरपंच लय खराब आहे हो. हा मग सरपंच जर पोलीस स्टेशनला आला हा. तर लक्षात ठेवा तो तुमचा नवरा आहे ना पिनू तुंगार आयुष्यभर जेलमध्ये सडला. हो दादा हा ऐका ना, काय? अहो मा नवरा लय गरीब आहे बरं का, असं नका करू. जरी त्यांच्या पायावर काही गुन्हा आला असेल ना, तर त्या वतीने ना मी तुमची माफी मागते. वाटलं तर काय असेल ना तुमचा चहा पाणी मी देऊन टाकीते. हे बघा आपण आहे ना चहा पाणी काही घेत नाही. मी कधी आहे ना यो गंगाराम
बारकी हवालदार आहे ना, हा कधी आयुष्यात कुणाच्या मी रिश्वत घेतली नाही बघा. हा ना. हा पण काय माहिती का दादा, हा आता एखादा चांगला माणसावर जर बळच काहीतरी बाला आली ना, तर मग कुठंतरी मागं पुढं सरकून घ्यावं लागत नाही का. तुम्ही म्हणताय चांगला माणूस. हं. हो चांगला माणूस असं 5-5 मुलींची छेड काढतो का? बरं दादा जाऊ द्या ना, आता झालं गेलं द्या ना सोडून, घ्या काहीतरी मिटून. नाही मिटवून घेतलं असतं बरं का. हा पण मग आमचं साहेब पण लय कडक आहे तो. अहो साहेबांपर्यंत काला जाऊन द्या त्या. मी काय म्हणते, तुम्ही तुमच्या पद्धतीने घ्या ना करून. हा साहेबापर्यंत कायला जाऊन देताय. हा. त्या मुलींना आहे ना डायरेक्ट साहेबाकडे जाऊन कंप्लेंट दिलेली आहे. हो साहेबांनीच मला पाठवलंय ना. मी काय म्हणते, साहेबाकडे जरी कंप्लीट दिली, हा. हा तुमचं नाव काय आहे दादा? माझं गंगाराम बारके हवालदार. मग मी काय म्हणते, बारके दादा तुमचा दबदबा असेलच ना पोलीस स्टेशनला थोडाफार. ना आहे ना दबदबा आहे. मग जायचं साहेबाला थोडं घोळायचं. कसं आहे आमचा साहेब आहे ना, हं. लय अवघड आहे साहेबाचं बघा. साहेबाला थोडेफार सांगा का बा आपल्याला घ्या करून नाही का. साहेबांना जर काय दिले ना हा तर एखाद्या वेळेस केस मिटल बरं का. मिटेल ना. हा. आणि मग आता कसं बोलले पहा बरं. बरं सांगा बरं तुमची काय अपेक्षा आहे सांगा बरं. ए, माझी काही लय अपेक्षा नाही बघा हा बरं का. हं. पण साहेबांना दिलं पाहिजे. मला एक टाइम नसलं तरी चालेल. हा ना. पण ही केस विनयभंगाची केस लागते. हो दादा असं नका करू. विनयभंगाची केस केली तर मानावऱ्याला आयुष्यभर जावं लागेल खडी फोडायला. कसं आहे मा परपंच वाऱ्यावर येईल व माय 2 लेकरं बाळ आहे घरी. पण आता जर साहेबाचं तोंड बंद करायचं म्हणलं ना हा तर कमीत कमी आहे ना हं. साहेबांना 10,000 रुपये द्यायला लागतील बघा. 10,000. हो साहेबांना. हा बरं मी काय म्हणते, हा बरं तुम्ही 10,000 घ्या. फक्त तुमच्या साहेबाचं ना तोंड बंद करा तेवढं. हा तुम्ही जर 10,000 रुपये दिले ना हा. लगेच साहेबाचं तोंड बंदच केलं म्हणून समजा. हा ना. हा. बरं थांबा तुम्ही ना 5 मिनिटं थांबा फक्त. मी आहे ना आता माझ्याकडं काही इकडं पैसे नाही आहे. मी वासराकडं आले होते गावात टाकायला. बरं बरं. मी ना पटक्यान जाते आणि ते शेजारच्या बायकून घेते आणि तुम्हाला देऊन टाकी ते लगेच. हा बरं बरं लवकर या बरं का. हा बरं. तर साहेबांचा फोन बी नाही आला मला हा तर मग मला तुमच्या नवऱ्याला अटकच करून घेऊन नाही जावं हो लागेल. दादा नका. या बा पुढचं पाऊल उचलायच्या आधी ना तुम्ही फक्त 5 मिनिटं वेळ द्या मला. मी लगेच येते. हा बरं बरं. हा हायला भाई तर पैसे आणायला गेले आता. काय नाही पैसे भेटले ना आपण केस मिटवूनच टाकू. आता बाई कधी येते काय माहिती. तोपर्यंत आहे ना निवांत इथं बसू आपण. बाई हा तरी म्हणले यांना दूध घालाय टाइम का होतो. हा एवढं मी मरमर कष्ट करीते. हा आणि तिकडे जाऊन त्या कॉलेजपाशी जाऊन पुरींची छेड काढीत बसले काय. आणि घरी येऊन मला एकाच 2 सांगा त्या मला हे काम होतं मला ते काम होतं. सोम्यानी बोलावलं आणि गोम्यानी बोलावलं. हा येऊ दे आता त्यांना थांब त्यांच्याकडे पाहतेच आता. बाई एवढा 10,000चा हप्ता आलाय हा. आता तेवढे भरा त्या का नाही काय माहिती. नाही तर डोक्याला ताण व्हायचा आहे. पाहू दे किती. सुमन आई अगं एक काम कर ना मा. काय मला आहे ना एक 10,000 रुपये दे फक्त. थोडं लय अर्जंट काम आहे. तू ये ना मी हे आले का लगेच तू 10,000 रुपये मी लगेच आजच्या आज देऊन टाकी ते. काय निघालं पण अर्जंट एवढं. तू ये ना आता काय निघालं ते ना तुला नंतर सगळं सांगते मी सविस्तर. पण आता मला काहीच विचारू नको. फक्त मला एवढी मदत कर मला आता एवढं टाइम. अगं मला तो 10,000चा हप्ता आला. या बाई तेच मोजीत होते बरोबर भरात आहे का नाही भरात आहे. 10,000 भरात आहे का नाही तेच मोजीत होते. ऐक ना मी मोजी ते वाटलं तर माकडं दे. फक्त मला आहे ना एवढ्या वेळेस मला टाइमपास करू नको. फक्त मला आहे ना लय अर्जंट महत्वाच्या कामासाठी जायचं एकदम. तुला तो माझा विश्वास आहे ना मी देते का नाही तो पैसे लगेच परत. अगं द्यायचा नाही विषय पण मला नेमका बेशीचा 10,000 रुपये हप्ता. म्हणा आई तुला आता लगेच नाही ना पैसे भरायचे. अगं लगेच नाही संध्याकाळीच भरायचे. हा पण तो हप्ता आहे ना ते आता सगळ्या बाया गोळा होती. हा मग ते म्हण जमा करून ठेवा. आज जर नाही हप्ता भरला तर लगेच दंड बसत होतो. एक काम कर मानावर आता येईल 11 11:30 वाजता लगेच तू 10,000 दे. ते फक्त मला आत्ता या मिनिटाला दे फक्त तू. बाई तू एवढी काय अर्जंट गरज नाही का तुला आहे ना आता बाई तुला मी सगळं सांगते तिथून आल्यावर काय काय झालं ते. फक्त तू आता नाही म्हणू नको. पण मग मी तुला देते पण मला जर संध्याकाळी नाही हप्त्याला आले तर काय करायचं. तुला नाही आले ना या बाई ही पोत मोडून टाकी ते माई मंगळसूत्रे वाटलं तर तुला लगेच देऊन टाकी ते 10,000 बस.
का देऊ तो का काढून लगेच सांग. मला नको बाई, मी ना ते मला डागाचं डोगाचं नको वज देऊ माडवा. नाही कसं आहे मला आता आहे ना मोडायला जायला टाइम नाहीये. मला ये ना एका माणसाला आहे ना अर्जंट द्यायचे म्हणून साठी मी द्यायला देते, तुला सांगते हे हा. दिशीचं काम आहे. नाही तर बायांना संध्याकाळी मला तोंड काढून द्यायच्या नाही, बाया लगेच भांडणं घाली त्या. तुला काय करायचंय बाय यायच्या आत तू 10,000 रुपये तुझ्या हातात देऊन टाकी ते बस. पाय बर का बाई, इमानदारीनं मला डागायचं डोगायचं काय भूषण नाही, नाही. सांगू नको. तू पाय नाही तर मग वाटलं तर आयुष्यात मला परत कधीच 1 रुपया देऊ नको बस. या बाई हे 10,000 घे, हा पण 11 वाजता म्हणती ना तू, हा 12 वाजू दे, हा. पण मला टायमावर पैसे आले पाहिजे. तुला- तुला मी हातचं सोडून पळतेच्या पाठी लागायला या बाय लागला. तुला आहे ना अजिबात पळायला लावणार नाही मी. माव एकदा विश्वास ठेवू मग तू म्हणशील खरंच शांती लय प्रामाणिक आहे काय. कारण मला दार्जी बरं नाही. आता आहे ना मला अजिबात बोलायला टाइम नाहीये. मी ना आता आहे. मोजीत सुद्धा नाही. मी तिकडे जाऊन मोजीते पण येते मग मी. मला लवकर आणून दे फक्त लगेच इमानदारीमध्ये. लगेच बाई हिचं काय अर्जंट काम निघालं एवढं. आता हप्त्याला मी जमा करून ठेवला रुपया. आता ही म्हणती 11 वाजता देते. तिला म्हणले 11 नाही 12 वाजवते, पण मला इमानदारीत आणून दे बाई. जर नाही आणले चांगला खेळ व्हायचा आहे. जाऊ दे देईन, लई याळा पैसे नेले माकून, जाऊ दे. या काळाला आहे ना व्हायला लागत आहे एकूणाराला. छायला ही कधीची बाई गेली पैसे आणायला. ह्याच्या काय बापाचा नोकर बिकर आहे का मी ह्या वासराला इथं सांभाळत बसायला. कधी येते काय माहिती एक बाई. हा याला पाठदिशीने पोलीस स्टेशनला जायचं. एक तर मला आली म्हणजे एक डोक्याचा ताप जाईल ना माझ्या. काय करावं आता. वासरू पण भारी आहे, मस्त खात बसलंय. हो दादा हा या या बरं झालं आला. या बा हा या बा 10,000 आहे. हा हा नक्की 10,000 आहेत का? अहो तुम्ही मोजून घ्या इड घ्या मोजून. हिला सगळं चिल्लर सगळं सुट्टा घेऊन आलेलं दिसतंय. अहो खाली ना 2-2 हजाराच्या नोट आहे पहा ना. आहेत ना बरोबर 10,000. मग हा मग तुम्ही काय मोजा ना तुम्ही. नाही हा? तसा विश्वास आहे तुमच्यावर. आहे ना विश्वास. हो आहे. तुम्हाला काय म्हणले मी 5 मिनिटात येते, आले का नाही. 5 मिनिटात येता म्हणला, हा पण 15 मिनिटं लावली यायला तुम्ही. दादा मग आता तसं थोडंफार मागं पुढं होणारच आहे ना हो. आपण कसं आहे माहितीये हा. का, एक तर साहेब आहे ना आमचं, हा गेला ना कुठं बाहेर हा. तर लवकर ऑफिस मध्ये येत नाही. नाही नाही आता तुम्ही काय करा पटक्यान जा आणि तेवढे साहेबाच्या टॅबलावर ठेवून द्या. हा. हा टॅबला खालून द्या नाही तर. नाही मी देतो पद्धतशीर कशी द्यायची हा? ती. बरं, आणि एक बरं का तुम्हाला चांगली ताकीद देतो आता शेवटची. हा नवऱ्याला ताकीद द्या. हा परत कॉलेज कडे जर दिसला तर आता मी घरी येणार नाही. हा. डायरेक्ट कॉलेज मधनच उचलून घेऊन जाईन बरं का. दादा तुम्ही ना ती काळजीच करू नका. आता त्याला असं सुत्ता सारखं सरळ करते ना मी. हा. हा पा आता तुम्हाला कळलंच मग. हे बघा जाऊ दे, मी तुमच्या तोंडाकडे पाहिलं हा. म्हणून मी मिटवायचा विचार केला. हा नाहीतर ह्यो गंगाराम हवालदार आहे हा. ना कधी मिटवत नाही केस. नाही हो दादा तुम्ही तर देवाच्या रूपात आले, नाही तर दुसरा हवालदार असतात. हा हा मग. तुम्हाला असता हो ते पैसे नका, तुमच्या पैशाला काढी लावा. पहिलं त्यांना जेलमध्ये टाकून दिलं असतं. हा पण तुम्ही म्हणजे माणूस की आहे कुठं तरी आहे का नाही. हा मग कसं आहे, माणूस की ठेवली पाहिजे. हा माणसाने माणसासारखं थोडं वागलं पाहिजे. तुम्ही कसंही थोडंफार घेऊन मिटून टाकीते नाही का. ह्यातला 1 रुपया मला नाही हो. नाही नाही तुम्ही म्हणजे साहेबांचं हा, म्हणते आता मी, कसं हा? आहे ते, हा, साहेबाचं म्हणजे- तोंड बंद केलं. म्हणजे साहेबाला सुद्धा माणूस की आहे. हा. हा पण तेवढं पहा बरं का दादा बरं. मानावरेच. हा बरं येऊ का. हा या या ते साहेब जातील हा परत मग लापडा होईल. हा या मग. बाई बरं झालं बाई सुमन आईने 10,000 रुपये दिले आणि दिले त्या हवालदाराला. आता कसं आहे साहेबांकडे दिले ना तर एखाद वेळेस साहेब आहे ना केस मागं घेतील. बरं होईल बाई मानावऱ्याच्या आहे ना काय अंगावर नको रे द्यावा येऊन देऊ. हां चला आता जाते घरी. चला भाऊ, आईला काय बा लोकांचे दानादन पगार झाले आणि आपले 10,000 रुपये पगार झाला. त्याच्यात डेप आणावा का घरात परपंचाला तेल मीठ आणावा, काही येणार नाही हो एवढ्यात. किती का आठवड्याचा पगार 10,000 रुपये झाला. अहो जाऊ दे, आपल्या काही चाराही नाही पाणी नाही जनावरांना. आणि डेपचं पोतं तर 2,000ला झालं. नाही होत पण घेऊ थोडं खोडून खोडून खाऊ बा. आग चाल चाल सारू गर्दीत दोघे शिरू ग, खंडेरायाचा ग जोडीनं दर्शन करू ग. हळदी कुंकन झाले ग लाला, पाऊस लगा देवाचा मान, पाऊस लगा देवाचा मान.
उंच उंच ग डोंगर फिरून पाहू ग खंडेरायाचं ग जोडीनं दर्शन करू ग उंच उंच ग डोंगर फिरून पाहू ग खंडेरायाचं जोडीनं दर्शन करू ग. अजून नाही आले. दूध घालायला जायला एवढा टाइम राहतो का दूध घालायला? अजून पत्ता नाही आहे. थांबा आता येऊ दे. रिकाम टवळ्यावानी उद्योग करीत्या कॉलेजच्या पोरींची छेड काढीत्या. शांता अजून तो झाड जोडत चालली का? हा ना झाड एवढं झुडत time? चालले. मग तुम्ही लय लवकर आले हो. ए, लवकर नाही तसं नाही झालं. हा पगार होता आज हा बर का शांता. हा पगाराला ना लय गर्दी होती. हा अशी लाईनच लागली होती. हा मग माझा नेमका शेवटचा नंबर होता. हा ना हा. म्हणूनच तुम्हाला टाइम झाला असेल आहे ना. म्हणणंच झालं ना. हा मग काय एवढा टाइम कधी गावात बसलो का बोल ना. नाही नाही तिकडच राहायचं ना दिवसभर. आले काला घरी? तिकडे राहायचं म्हणजे तिकडे काय मला कोणी खाय प्यायला घालील का? का बरं? का बरं म्हणजे काय मी काय त्यांच्यासाठी उपास करू गेलो तिकडे? नाही नाही पुरी देतील ना तुम्हाला खायला काहीतरी हॉटेल मध्ये घेऊन. कोणच्या पुरी? कॉलेजच्या पुरीला पाच बसायचं ना खिडकीतून. आणि कोण म्हणलं तुला असं? कोण म्हणलं म्हणजे? अय चांगल्या माणसाला बट्टा नको लावू शांती. हा ना हा. चांगलं माणूस किती ते कळालं ना मला. हा ते हवालदार साहेब इकडे आले होते चौकशी करीत. कोणचे? ते काय म्हणले असे एवढे एवढे होते. बारके बारके दादा. बारके दादा? हा बाई शांता म्हणली 11 वाजता पैसे आणून देते बाई. बिशीचा नंबर गोळा करून ठेवला ना बाई. टायमावर आली एवढ्या हातू पाया पडत सुटे. 11 वाजता आणून देते म्हण इमानदारीनं दिले. हिचा तर काहीच तपास नाही अजून बाई. मला तर काटा फुटलाय संध्याकाळी नाही आले तर. जाऊ दे आता मला तिच्याकडे जाऊ दे बाई. गेल्याशिवाय गती नाही आता. का ग शांता हा तू काय म्हणून राहिली बारके हवालदार? हा ते बारके हवालदार घरी आले होते. काय म्हणत होते माहितीये का? काय? हा तुमच्यावर कंप्लेंट केली त्या सरपंचानी. अजून 4-5 पुरींची तुम्ही छेड काढली असं त्याचं म्हणणं आहे. अरे काय चावलं ती तू? काय चावलं ती म्हणजे काय? ते हवालदार काय खोटं बोलणार आहे का? घरपर्यंत चौकशीला काय फुकट आले का ते? अगं पण पुरींची छेड काढाय मला काय करायचं? मी कधी ते कॉलेजचं तोंड पाहत नाही. हा घरी एवढी सोन्यासारखी बायको असताना तिकडे गेले तोंड बुचकाळायला. काय चावलं ती म्हण बारके साहेब घरी आले आणि तुमच्यावर केस केली. कधी मी त्या कॉलेजचं तोंड पाहिलं नाही. हा ना मी नाही त्यातली कडीला वाटली अशी गमत झाली तुमच्यावाली. अगं बाई मी कधी कोणाच्या आत येतही पडत नाही मध येतही पडत नाही. कळालं ना मला. तुम्ही तरी म्हणले दूध घालाय जाते तर एवढा टाइम कसा काय होतो? हा तो हवालदार डायरेक्ट म्हण साहेब डायरेक्ट आता याला जेल मध्ये टाकून देणार आहे म्हण. छेडछाडीची केस करणार आहे तुमच्यावर. मायड तोंडचं पाणी पळालं आणि तुम्हाला लाज नाही वाटत? हा 10,000 रुपये घेऊन गेला माकडून तो साहेब माहितीये का? किती? 10,000 रुपये. आणि तो खरं तशीच दिले का? दिले म्हणजे नवऱ्यासाठी दिले ना. या चवाच्या नवऱ्यासाठी. हाय शांता. अगं बाई तुमचं काय चाललंय? मला वाट पाव पाव माय पार डोळे जे झाले. सुमन आई बरं झालं तू आली एवढ्यामध्ये. अगं या बाई आताच आले मी. आता यांच्याकडून पैसे घेते आणि तो पैसे देऊन टाकीते बाई. पण तू मला म्हणत होती ना एवढे गाई गाई पैसे कुठे घेऊन चालली? आता काय सांगू माझ्या जीवाची वनवन. ते एक हवालदार आला होता. त्या हवालदाराने केस केली यांच्यावर. हे मेलं माकड तोंडे. तिकडे जातं त्या कॉलेजच्या पुरींक पाहत तर तो हवालदार घरी आला होता बॉम्बा मारीत. ना रे पिनू आई तुला वाटेल का मी असं वागल? काय सांगा बाई आता काय. अहो हे जग आई उलट पालट बोलल. हिला कुणी येईल बोलून जाईल. अरे बाबा तो झालं बोलून जाईन पण मी पिशीला पैसे गोळा केले. सगळ्या बाया गोळा होतीन संध्याकाळी. त्या म्हण पैसे जमा करून ठेवा. आणि मोजीत होते तेवढ्यात ती आली म्हण मला अर्जंट काम आहे मला 10,000 रुपये द्या. त्या सुमन आईचे बिशीचे पैसे घेऊन गेले. मी माहितीये का बिचारीनी मला पटकन काढून दिले म्हण बाई तो विश्वास आहे जाय घेऊन. पहिले सुमन आईचे 10,000 रुपये द्या आणि नंतर तुमच्याकडे पाहते. मला वाट पाहू पाहू ती म्हणत होती 11 वाजता. तर मी म्हणले बाई 1 तास वाढवावं दे. पण मला आहे ना 12 वाजता तो पैसे आणले पाहिजे. माझ जीव लागानी मी या बाई कामं सोडून दिले घरामध्ये. तशीच म्हणले पहिलं हिच्याकडे जाऊन येऊ दे काय काय नाही. मी काय म्हणते हा बोल. काय असे बसले मुख्य माझ्यासारखे? ते पैसे द्या माकडे पहिले तुम्ही. ते सुमन आईचे देऊ दे मला बिचारीचे. परत दुसऱ्या टाइम आपल्या या काळाला उभी राहिली पाहिजे. हा कसं आहे गरजेला बाबा कायम नेती देती ना म्हणून दिले. नाही तर मला आहे ना आज अगं आई तो बरोबर आहे.
गरजी प्रत्येकाला राहते. मग अगं सुमन आई मी 11लाच येणार होते पण हे येल नव्हते ना म्हणून मग आता हे आले बरं झालं तेवढ्यात तू आली. पण माझ जीव लागून राहिला ना बाई काय भानगडे का बरं येईन. हा धर तू ना बिशी भरून टाक हा बाई बाय मला ना मग ते सून मुलं आले का बोलतीन संध्याकाळी तर ते म्हणशील तुला जमा करून ठेवायला लावलं तू काय केलं. अगं शांता हा हे 10,000 रुपये तो घेतले हा हे हवालदाराला द्यायला घेतले होते का? हा मग अरे मग असा कोणचा हवालदार होता तो? तो हवालदार म्हण मी ना केस करणार आहे म्हण साहेबांनी केस केली तुमच्या नवऱ्यावर पुरींची छेड करीतो म्हणून आता त्याला जेलमध्ये टाकू म्हण आम्ही. मग मी घाबरले मग मी ना म्हणले साहेब तुमचं चहा पाण्याचे घ्या वाटलं तर तो म्हण मग 10,000 द्या म्हण मी साहेबाचं तोंड दाबितो. अरे किती अरे राहिली शांते तू अशा टायमाला मला कळवायचं. हा तुम्हाला कळवाय म्हणजे तुम्ही काय आमदार खासदार आहे का एवढं तुमच्याच घराने मी निपटीत बसले वरून म्हणते मला कळवायचं. तो गोष्ट करी पण कोणचा हवालदार आहे तो आपल्या गावात आहे का नाही तू त्याला 10,000 रुपये देऊन मोकळी झाली. अरे काय बाई आहे तुम्ही. एक तर मा फोन मध्ये बॅलन्स नाही काही नाही तुम्हाला फोन करायला मी किती घाबरून गेले माहितीये का शांते. हा अगं मी काही केलंच नाही नाही तर तू शपथ घेतो नाही तर कोणाची घ्यायला लावू शपथ. अहो मग ते काय खोटं सांगत आहे का मला घरी येऊ. अगं मी खोटं नाही ना बोलणार. बाई मग तो कोण होता तो हवालदार 10,000 घेऊन गेला. आता तूच त्याला दिले आणि तोच ध्यानात नाही का हवालदार? म्हणजे मा ध्यानात आहे ना असं या बाई एवढंच होतं बाई टोपी बिपी घालेल होती पोलिसाचे कपडे म्हणजे पोलिसच होतं म्हणा मी बारके हवालदार आहे. हा अहो असे तर मग तुला फसवून नेतील का रे आई? म्हणजे तो त्याच्यासाठी पैसे घ्यायला होते का? हा बापरे का ग सुमन आई काय झालं. माझ्या डोक्यात दगड पडला बाय काय सांगती. त्या छायनी ना मा विरुद्ध कंप्लेंट दिली. तो हवालदार मा कवी आला होता. तो विरोधी कंप्लेंट दिली होती हा. काची काय काय बोलणं नाही भाषा नाही ती अशीच आहे मोकारी. त्याच्यामुळे ना हा. आपण म्हातारा माणूस बाई कुठं कोणाच्या आद्या माद्यात पडत ये आपलं आपलं आवरावा सावरावा वावरा जा वावरातून आलं का घरात बसावं आपला टीव्ही पाहावा हे करावा. हा. आणि ये ना कारण माव मला ना अशी कंप्लेंट दिली त्या म्हातारीनं मला मारलं मा डोकं फुटलं हे झालं ते झालं उलट पालट दिली. आता तू सांग मी म्हातारा माणूस मारणार नाही तर डोकं फोडणार आहे का? हा. तिनाच माय एवढे हात पिळले हे केलं. हा मा लुगडं फाडलं जम्पर फाडला तरी मी गप बसले बाई. आपण म्हातारा माणूस या गाव जाणीच्या कुठं नादी लागायचं. हा मी ग. गप बसले. सुमन आई तू कधीच कोणाला काही एक शब्दाने तुला माहिती बोलत ना नाही. चांगलं. मग का ग बाई कसा होता तो हवालदार. असा येवसा काही बुट गेला असा. हा ना हा अगं मग मा काही तू चाला होता ना बाई. मला म्हणा तुम्ही जर एवढे पैसे नाही ना दिले हा. तुम्ही एवढ्या पैशाला घाबराते मग या बाय तुम्हाला आहे ना आता अटक होईल. हा. मी अटक करायला आलोय. हा. आणि ती अटक होऊन तुम्ही कोणीतरी मग तुमच्या मुलाला माहिती होईल मग कोणीतरी जामीन तुम्हाला द्यावाच लागन. मग त्या जामीनावर तुम्ही सुटाल आणि मग तुम्हाला परत तारखे चालू राहतील. मग कवर आहे तुम्ही ते घरके घालां का? त्याच्यापेक्षा ना हा. आता तुम्ही मला 5,000 रुपये देऊन टाका आणि तुमचं हे करतो. तर मग मी म्हणले बाबा मी 5,000 देते हा. पण ही कंप्लेंट अशीच तिच्यावर पलटी करा हा. म्हणजे परत महाराष्ट्रात आली नाही पाहिजे म्हणलं. बरोबर अगं बर का हो मग तो हवालदार माकडे बी तोच आला होता ना हो. मला तेच म्हणत होता तुमच्या नवऱ्याला अटक होईल म्हण त्याने असं केलंय पुरींची छेडछाड तुम्ही मला पैसे द्या म्हण मी मिटून घेतो म्हण. अरे काय शांत आहे तू. नाही तवा तो डोकं लई चालत नाही तवा डोक्याचं पार वाटुळ खोकच होतं ग तो डोक्याचं. अरे भाऊ पिनो मी ना कोणालाच घाबरत नाही कसं आहे पण या अशा घाणी रिकाम्या चालून आल्या का आपल्या दारामध्ये त्याच्यामुळं माणसाचं हे होतं. आता तो मग हवालदार मला आजूबाजूचे लोक म्हण तुम्ही घाबरल्या कशा नाही तो हवालदार आला. तो हवालदार जरी असला तो का आपल्या डोक्यात दगड घालणार आहे का? बरोबर आहे ना. मग आपण काय चोरी केली एवढी कोणाची? आपण कोणाच्या आद्यात नाही मध्यात नाही म्हणजे येईना हाताने डोके पुढून घेऊन हे करून आपल्याला मारहाण करून आणि उलटी कंप्लेंट आपल्यावर तो दिली. आवाज दिली. हा. या हवालदारा नाही ना तुमचं भांडण पाहिलं असेल काय माहिती बाबा. आणि मग त्यानं बरोबर तुम्हाला गुंडावलं पैसा काढून निघून गेला असं झालं. पण कसं आहे मी दिले नसते एवढे पण तो लयला हे करायला लागला म्हणले बाई मरू दे चोराची लोंगटी हे 5,000 गेले तर जाऊ दे पण हिचा सपाटा वाहू दे तिकडे. अगं शांता हिला असं वाटलं का कुठं
कचेरी कोर्टात जाते नाही का? हा मग आणि वाटतच ना हो, मला बी तेच वाटलं ना, म्हणजे आपल्याला लुबाडलं काय त्यांनी. मग तेच झालं तर काय, मग आई सांगते तेच झालं. तो आपण म्हणजे तुम्ही काही केस बीस काहीच होईल नाही का तुमच्या? काहीच नाही बाई, केस झाली असती तर तो साहेब तिड गावात कोणा काही चौकशी करताना पिनू तुंगार दिसला गावात. बाई म्हणजे त्या हवालदारांनी खोटं सांगितलं का तुमचा नवरा अशा अशा पोरींची कंप्लेंट आहे म्हण, आणि त्या नावाखाली माकडून 10,000 रुपये घेऊन गेला. काय बाई, मी तर ना माझं आवरलं सावरलं आणि वावरात जाऊन बसले होते, तिथं आला इचडते. मग काय करायचं आता? तुम्ही दोघी एक काम करा, हा. माझ्या संग चला, हा आपण आता पोलीस स्टेशनला जाऊ, तिथं कंप्लेंट देऊ. हा बरोबर का? बरोबर आहे बाई. आणि तुम्ही दोघी ना इडून पुढं तुमच्या घरात कुणी येऊ दे, भिकारी येऊ दे, एखादा साहेब येऊ दे, कोणालाही पैसे देऊ नका. नाही हो, आता 1 रुपया कोणाला देणार नाही अगं बाई. बाई, मी भुलत नाही एवढी, पण आता त्या केरसुनीमुळे भुलले मी. जाऊ दे, Direct झालं त्याचं ते नाव झालं. सुमन आई, तुलाही फसवलं आणि मलाही फसवलं. जाऊ दे आता, ते झालं गेलं, गंगेला मिळालं, ते विषय सोडून दे. आता पहिली चाल पोलीस स्टेशनला कंप्लेंट देऊ. मग आता म्हणजे बाबा तू शहाणा सोडताय ना, म्हणावं जाऊ दे, माझ्या बायकोचं काय नाही, पण म्हाताऱ्या बाईला सुद्धा लुटलंय म्हणावं तू. हा. चल आपण पाहू नंतर तिड केस देऊ पहिले. चला बर बर चला.